खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत ऑरेंज चटणी। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर डाळीची चटणी बनवण्यासाठी एक पळी गरम तेल करून घेऊ आणि या गरम तेलामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालू, 1 चमचा हरभरा डाळ आणि हलकंसं परतून घेऊ। लो टू मीडियम गॅसवरच परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये एक छोटासा बारीक चिरलेला कांदा, 2-3 पाकळ्या लसणाच्या घालू आणि आवडीप्रमाणे सुक्या लाल मिरच्या घालू। छान असा खमंग वास येईपर्यंत असं छान परतून घेऊ। डाळीला छान वास आला पाहिजे। आता यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालू 10 ते 15 आणि एक छोटासा बारीक चिरलेला टोमॅटो घालू, परतून घेऊ। आता गॅस बंद करून मस्तपैकी थंड झाल्यानंतर थोडीशी चिंच घालू। आता छानपैकी पूर्णपणे आपला मसाला थंड झाला। यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि पाणी घालून ही चटणी वाटून घेऊ। मस्त अशी चटणी बघा किती छान दिसते, छान बारीकही झाले, मस्त झाली वाटून। तर आता ही अशी घट्ट चटणी आवडत असेल तर अशीच ठेवूया, नाहीतर थोडंसं आपण पाणी घालू। डोसा, इडली यासोबत खूप छान लागते ही चटणी। तर छानपैकी मिक्स करून घेऊ। बघा अशा प्रकारे मस्त झाले, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तरी आता या चटणीवर आपण फोडणी घालू। तर परत आपण एक पळी तेल घेतले फोडणीसाठी। तेल गरम झालं की 1/2 चमचा उडदाची डाळ, 1/2 चमचा मोहरी आणि सुक्या लाल मिरच्याचे 2 तुकडे घालू। कढीपत्त्याची थोडीशी पानं घालू। छान अशी ही खमंग फोडणी या चटणीवर घालून देऊ। मस्त वास येतो या चटणीचा, खूप छान लागते, फटाफट होते, झटकीपट। छानपैकी मिक्स करून घेऊ। नक्कीच करून बघा, इडली डोश्याबरोबर खूप मस्त लागते ही चटणी। तर आता छानपैकी आपली ही डाळीची ऑरेंज चटणी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।